कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्याला पाव भेटलेले आहेत आणि हो बघा सज्जन तर मित्रांनो आता आपण उसळ पाव खाणार आहोत आणि हो बघा गुंड दादा तर मित्रांनो अशा प्रकारे उसळ लिहिलेली आहे बघा उसळ लिहिलेली आणि हो बघा कांदो आणतात हो बघा दोन कोणा हे बघा माझ्यासमोर दोन दिलेली तर हो बघा मार्को काय बोलता चिडकू तर मित्रांनो तो बघा भुसनो आणि रोहिता तगडिया रोहिताच्या समोर आता उसळ इली ना सज्ञान खाऊक सुरुवात केला ना हो भुसनो काय आणता बघा फरसाण नाही आणि हलतो बघा पप्पू दादा हे बघा कसे खातो मगाशी येतो आवाज नाही फुटा आता बघ कसा पाव घेतला ना हातानं भेटतं सगळ्यांका जोईल बुवांचे शिष्य शशिकांत कदम इकडे उसळ पाव खात आहे 9 पाव खाल्ले नाहीत आता 10 पाव खातो हे बघा हे आमचे जोईल बुवांचे शिष्य हे आमचे वाजपेयी हे आमचे शशी बुवा आहेत यांनी छानपैकी भजन केलेलं आहे जोईल बुवांचे त्याच्यामुळे त्यांना 2 पाव एक्स्ट्रा देणार आहे त्या बुवांकडे ने आपण दुसऱ्या बंधनाला जात आहे मी माका देखो मित्रांनो हा बघा दर्शन आणि रोहित दादा आणि आता तुम्ही बघू शकता पाठी माझ्या ओंकार आहे आणि पाटण्या येत आहेत व्हिडिओ जाऊन आहेत तर मित्रांनो जाऊया आपण दुसऱ्या बंधनाकडे आपल्याकडे बाहेर एक भजन करूचा माका देतील चॅनल वर आणि हो बघा भुसनो काय आता दर्शन 20 खाले अमरन 10 खाले याच्या पोटाकडे बघून बघा किती खाले नसतं 10 खाले एक पाव तरी खाले एवढेच खाले 100 पेक्षा खाले नाही मित्रांनो एक पोरगो येता चला जाऊया आपण तर मित्रांनो बघा ओमकारदा काहीतरी 2 शब्द बोल उसळ पाव खाल्लं त्याबद्दल तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट पुढच्या बंधनात भेटूया चला तर मित्रांनो बघा आमचा गणपती तर मित्रांनो आता भजन होता घेतला नाही घरात अशोक वनामध्ये
मित्रांनो अशा प्रकारे भजन संपलेला आणि इकडे रोहित भाई झोपला. यहाँ पे क्या हो रहा भाई? फोन करून सांगते तुम्हाला. आणि पप्पू दाखडी पीठ काढता. पीठ काढून झालं ना. उसनो बकवास बांधता. हे ऐकलं काय? आणि यो बघा याचा बघा काय चालू आता. आणि नितीन चाय आणलेली हा. आणि हे बघा करते. आणि यो बघा बारको. आणि उठ जाग्यावर रे थांब भरून घे आज काढता का ते मोबाईल आता. मधु का भुसण्याबद्दल काय बोलतालास तुम्ही. भुसण्यात हो भुसण्यात पाव किती घाल्यात. कोण आहे. ही आमची वहिनी ही आमची वहिनी आहे. आणि ही दुसरी वहिनी आहे चाय होते. ही चाय होते. चाय टाक इथे चायचं दुकान खोललंय. आणि इथे चायचं दुकान खोललेलं आहे. हो गाई काय. आमचे अध्यक्ष हे आमचे अध्यक्ष आहेत चाय पित आहेत. आमच्या मंडळाचे अध्यक्ष तर तुम्ही बघू शकता मित्रांनो करंजे किती घेतलेले. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष रोहित कदम करंजे इथून साठून मुंबईला घेऊन जातात आणि 10,000 रुपयाला विकत त्यांचा आहे. आपण सत्कार करूया. आले तू आणि पाहणे किती. हे आमचे कार 24चे 2 मालक, एक गॅरेजचे मालक. हे लोकांचे करंजे चोरून खातात. आणि हे आमचे युट्यूबर भूषण दुकांडे यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सरपंच रवले चिंदरकर यांचे शिष्य. सरपंच तीन या घेतले. सरपंचांनी बघा तुम्ही बघू शकता सरपंच पळाले आहेत. सरपंच झाले हातात. सरपंचांना काय बोलायला समजत नाही पण कुर्ले म्हणतायत. हा काय मग तुमचं काय म्हणणं आहे सांगा. कंजे आमचे सरपंच सरपंचांनी 10-12 कंचे करून जे घेतलेले आहेत. आणि आमचे सरपंच आणि आमचे तिकडे फिरव 3 नंबर गावकर तर मित्रांनो आपले युट्यूबर आलेले आहेत. भूषण दुकोंडे लाभतायत. भूषण दुकोंडे लाभतायत. लक्षात ठेव. तर मित्रांनो उद्या आपल्या चॅनलवर फनी व्हिडिओ येणार आहे आणि हे फनी व्हिडिओ करणार आहे. हे कोणते 10 रुपये हरवले असतील तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. तुझे काय काय नंबर सांग. नोटीसचा नंबर काय तो बघ. काय बघ उद्या आकडो लाग गावात. त्याचे 10 व्हिडिओ असतात बघ माझे. लास्टला 7 नंबर बघ. मित्रांनो आता आपण लांब पाटणाक जाता. आणि हे बघा बुवा काय मी मंडळाचं बुवा आहे पण माकाच पेटी घेऊन लावतो ते डोक्यावर. ही परिस्थिती बदलाक होईया आणि अशा तऱ्हेने नाही नाही हा अजून आमचा रस्ता पण जरा झाला पाहिजे आहे. हा रस्ता झाला खूप खराब झाला पाहिजे. आहे. खूप खराब आहे. आता काळो काय म्हणून दिसत नाहीये. आमच्या मंडळाचे सदस्य शशिकांत कदम हे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत तरी पण ह्या रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. तर मी त्यांना अशी विनंती करतो की रस्ता एक तर शापत फोडून टाकावा नाही तर नवीन करावा. हा रस्ता बघू शकता तुम्ही किती घाण झालाय. आणि इकडे सज्जन दुकांडे काय बोलतायत बघा. हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष नाही बुवा. वा.